त्यांनी लिहा, ज्यांची स्मरणशक्ती अतिशय उत्तम आहे त्यांनी लक्षात ठेवलं तरी चालेल. चला, तर जी बी टेक्निक आहे त्याचं स्टेटमेंट लिहू अगोदर आपण. बी टेक्निकचं स्टेटमेंट लिहून घ्या. आता जनरली मी 3 हा शब्द वापरतो. 3 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3 कोणाला म्हणतात, पण तरी पण इथं तुम्हाला पुढच्या वेळेस शिकवताना किंवा इतरांना सांगताना सोपं जावं म्हणून 3 कोणाला म्हणतो आपण? क्रियापद. आणि म्हणून लिहा, मूळ क्रियापदास स्टेटमेंट लिहायचं अगोदर बी टेक्निकचं. मूळ क्रियापदास एकेरी अवतरण चिन्ह डॅश त, तलवारीचा त, मूळ क्रियापदास एकेरी अवतरण चिन्ह डॅश त एकेरी अवतरण चिन्ह बंद असल्यास नंतर डॅश. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला काल पण सांगितलं, या अगोदर पण सांगितलं की एखादा शब्द जो क्रियावाचक आहे, क्रियावाचक शब्दाला त लागल्यानंतर इंग्रजी, आणि कृपया मी जे काय शिकवतो त्याला काळ शोधू नका. मी तसं पाहता काळाच्या बाहेर नाहीचे, पण मला फक्त काळ हा कॉन्शियसली जाणीवपूर्वक वापरून नाही तुम्हाला शिकवायचं. कारण काळाबाहेर, ग्रामर बाहेर जाता येत नसतं, भाषा नसते, परंतु आपण त्याचा उल्लेख न करता किंवा आपल्याला माहित नव्हतं अरे हे काळ, हा काळ होता का, हा काळ होता का, हे असं न माहित होतं आपल्याला बोलायला शिकायचंय. म्हणून पण त्याला काळाशी जोडू नका. तुम्ही सांगितलं रे आता हा काळ आहे असं विचार करूच नका. आणि मग मूळ क्रियापदाला किंवा क्रियावाचक शब्द म्हणजे आपल्या टेक्निक मध्ये जेव्हा 3 ला त लागतं तर या त ला आपण म्हणायचं आयएनजी. आता रडणेला शब्द आहे क्राय, पण आपल्याला रडत म्हणायचं आपण क्राईंग. रडतला काय म्हणायचं? क्राईंग. त्यानंतर खात इटिंग, पीत ड्रिंकिंग, चालत वॉकिंग, लिहित रायटिंग, बोलत स्पीकिंग, पाहत सीइंग किंवा वॉचिंग, नाचत डान्सिंग. हे असं लक्षात ठेवायचं. ऐकत लिसनिंग, पण हिअरिंग नसतं, ते नंतर सांगाल का नसतं. कारण परत एक एक नियम सांगत गेलो, वाक्य आल्यावर तो फरक मी सांगेल, मग तो उदाहरणासह कळत असतो. ओके. बनवत मेकिंग, काढत ड्रॉइंग, त लागलं की आयएनजी. आता आपण काय करणार आहेत, कालची टेक्निक आणि आजची हे फक्त तच सांगितलं मी, त ला इंग्रजीमध्ये आयएनजी म्हणायचं. हे दोन असं एकत्र केलं की आपली दुसरी टेक्निक होती. आणि नंबर 1 टाका आता बी मध्ये. नंबर 1 डॅश त, लांशिक डॅश त प्लस अधिकचं चिन्ह प्लस आहे ऑब्लिक असते. आहे ऑब्लिक असते एवढंच लिहायचं. आहेचा अर्थ काय घ्यायचा, काल आपण डिटेल घेतला. आहे म्हणजे आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात. असते, असती, असतो, असतात इतका अर्थ आहेचा आहे, तो काल घेतला डिटेल. म्हणून आज फक्त आहे आणि असते एवढंच सांगितलं. याचा अर्थ फक्त आहे आणि असते दोन शब्द नाही, हा कालचं ऍड करायचंय. आहे म्हणलं की आहेचे सगळे रूप घ्यायचे. आहे, आहेत, आहात, आहोत, असते, असती, असतो, असतात. इज इक्वल टू बरोबरचं चिन्ह, याला इंग्रजीमध्ये म्हणायचं एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर, म्हणजे कालचंच एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस एम V1, एम कॅपिटल, व्ही वर्बचं व्ही कॅपिटल, आयएनजी लहान काढायचा, एम व्ही आयएनजी. म्हणजे कालचंच टेक्निक वापरायचंय एमिजारचं. हो, आणि आज काय सांगितलं, मूळ क्रियापदाला त लावलं तर इंग्लिशमध्ये आयएनजी म्हणा, बस एवढंच. नंबर 2 परत डॅश त, डॅश त प्लस होता ऑब्लिक होती. मला सगळे रूप घ्यायचे, ते मनात ठेवायचे. आपण काल लिहिले ते होता, होती, होते, होतो, होतात, हे सगळं आलं, हे सगळं आलं. मग बरोबर चिन्ह वॉज ऑब्लिक वेअर, वॉज ऑब्लिक वेअर प्लस एमव्ही आयएनजी.
आणि तिसरं डॅश त प्लस असेल ऑब्लिक असतील असतील, मग सगळं आलं. असेन, असेल, असू, असशील, असतील, असतोल, हे सगळं आलं त्यामध्ये. बरोबर. शाल बी ऑब्लिक विल बी, शाल बी ऑब्लिक विल बी प्लस MVING, ही आपली आजची टेक्निक आहे. बस एवढं शिकायचं. कालच्या मध्ये एकच ऍड केलं मी. कालची टेक्निक पण शॉर्ट होती, आजची पण एवढंच. दररोज आपण काय करायचं, एवढंच कामाचं आहे. नाही तर काय करा, मी जो परवा टाकलेला जे काही माहिती आहे ती एका पानावर लिहायची आणि त्याच्या खाली फक्त दररोजची टेक्निकच लिहायची, वाक्य नाही लिहायचे. दररोज तुम्ही अशा 7 टेक्निक जर एका पानावर लिहून काढल्या तर तुम्हाला कळ आपलं काय बोलायचं, काय बोलताना काय वापरायचंय. आता आजच्या टेक्निकचे वाक्य पाहू. मी चित्र काढत आहे. मी बघा एक आहे, एकला काही लागलंय का? कालच आहे सगळं. मी एक म्हणजे करता, कर्त्याला काही लागलंय का? काहीच लागलं नाही. मग हे वाक्य 132 मध्ये म्हणायचंय. मी आहे काढत चित्र. मी आहे काढत चित्र. मीला काय म्हणणार आपण? एकला आलाय आय. आहेला कालच वापरायचंय एम. आता काढणेला शब्द ड्रॉ आहे, आपल्याला काढणे म्हणायचं नाही, काढत तो लागला तर आपण वापरायचा ING. मग काढतला काय म्हणणार? ड्रॉइंग. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. आता हे वाक्य कोणत्या काळातले काही आठवायची गरज नाही. याला काळाचं नाव वगैरे देऊ नका. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. आता मी चित्र काढत नाही असं नाही म्हणायचं, कालच टेक्निक वापरायचं की एम इज आर नंतर नॉट वापरायचं. मी चित्र काढत नाही, आपण काय म्हणणार? मी नाही काढत चित्र. मी नाही काढत चित्र. मीला आय, नाहीला एम नॉट. काढत तो लागलं की ING. ड्रॉइंग, आय एम नॉट ड्रॉइंग अ पिक्चर. शिक्षक वर्गात चित्र दाखवत आहेत. शिक्षक वर्गात चित्र दाखवत आहेत. वर्गात ही जागा आहे. परत लक्षात ठेवायचं, वेळ दर्शक, ठिकाण दर्शक शब्द हे लक्षात ठेवायचं. 1 कोणता आहे, 2 कोणतं आहे, 3 कोणतं आहे, 4 कोणतं आहे, 5 कोणतं आहे, 6 कोणतं आहे, याकडे कॉन्शियसली पाहायचं. शिक्षक आहेत दाखवत. 132. शिक्षक आहेत दाखवत चित्र वर्गात. जागा आहे ना शेवटी. शिक्षक आहेत दाखवत चित्र वर्गात. शिक्षक, आता शिक्षकाला मोजता येतं आणि मोजायचंय. इथं शिक्षक म्हणजे सरसकट सगळे शिक्षक नाही. आणि म्हणून अ टीचर इज, आणि आपण निश्चित शिक्षकाबद्दल बोलताना जर निश्चित असेल तर मग द म्हणा. अ टीचर किंवा द टीचर इज. दाखवणेला काय शब्द आहे? दाखवणेला शब्द आहे शो. आपल्याला दाखवत म्हणायचं आहे, तर म्हणलं की ING. द टीचर किंवा अ टीचर इज शोईंग चित्र, पिक्चर. आता आपल्याकडे हा शब्द इतक्या चुकीचा वापरला गेलाय आणि तो इतका रुळलाय की कोणाला चूक वाटत नाही. कुठं चालला रे? पिक्चर पाहायला. चलायचं पिक्चर पाहायला. पिक्चर म्हणतो आपण, तो मूव्ही किंवा फिल्म असते, पण आपण त्याला पिक्चर म्हणतो. ओके, हा पण रुळलेला शब्द आहे आपल्याकडे. तो म्हणजे इंग्रजीमध्ये अर्थ त्याचा वेगळा होतो. आणि म्हणून द टीचर इज शोईंग. आता पिक्चर मोजता येतं, मोजायचं नाही. द टीचर इज शोईंग अ पिक्चर इन द क्लास. माझी हरी, त्याला नकारार्थी म्हणलं आपण. शिक्षक नाही दाखवत. शिक्षक नाहीत दाखवत चित्र वर्गात. नाहीत दाखवत चित्र वर्गात. द टीचर इज नॉट शोईंग अ पिक्चर इन द क्लास. माझी आई चहा बनवत होती. माझी आई चहा बनवत होती. आपण काय म्हणणार? माझी आई होती बनवत चहा. माझी आई होती बनवत चहा. तर माझी माय, आई मदर, होती वॉज. माय मदर वॉज. बनवलेला शब्द मेक आहे. बनवलेला शब्द
मेके, आपला बनवत म्हणायचं, तर म्हणलं की आयएनजी म्हणून मेकिंग. माय मदर वॉज मेकिंग. चहा मोजता येतो का? एक चहा घे रे, एक लक्ष घ्या, एक चहा घे, अर्धा चहा घे, एक लक्षामध्ये, एक चहा घे. आपण म्हणतो होता चहाला मोजता येत नसतं, त्याला मोजण्याकरता आपल्याला कप, ग्लास किंवा एखादं युनिट घ्यावं लागतं, आणि म्हणून चहाच्या अगोदर अ अँड द म्हणायचं नाही. आणि म्हणून माय मदर वॉज मेकिंग टी. ती तिचे केस विंचरत होती. ती तिचे केस विंचरत होती. ती होती विंचरत तिचे केस. ती होती विंचरत तिचे केस. तिला म्हणायचं शी. होती, वॉज, विंचरणे. कशाने विंचरतो आपण? कंगवा. मग कंगवीत म्हणायचंय का? इंग्लिश. कंगव्याला काय म्हणतो आपण? कोम. कोम म्हणजे विंचरणे देखील, पण आपल्याला विंचरत म्हणायचं, तला वापरायचा आयएनजी. आणि म्हणून ती होती विंचरत, शी वॉज कोम्बिंग तिचे केस, हर हेअर. केस मोजता येतात का नाही? मोजता येतात. मोजायचेत का? नाही. वापरा अ. नाही, आपण एका केसाबद्दल बोलायलोत का? नाही, अ आणि येणार नाही. मग आता एक हेअर असला तरी हेअर म्हणायचं, आणि सगळे असलं तरी हेअरच म्हणायचं. आणि म्हणून शी वॉज कोम्बिंग हर हेअर. विद्यार्थी काही प्रश्न विचारत असतील. विद्यार्थी काही प्रश्न विचारत असतील. 132. विद्यार्थी असतील विचारत, तर आलंय हा. विद्यार्थी असतील विचारत काही प्रश्न. विद्यार्थी असतील विचारत काही प्रश्न. मग विद्यार्थ्याला म्हणायचं स्टुडंट्स किंवा द स्टुडंट्स. असतील, पहिलं टेक्निक. शाल बी, विल बी, तर विल बी. द स्टुडंट्स विल बी. विचारणेला शब्द आहे आस्क. आपल्याला विचारत म्हणायचं आहे, आणि त लागला की आयएनजी. आणि म्हणून स्टुडंट्स विल बी आस्किंग, विचारत काही प्रश्न, सम क्वेश्चन्स. तो एक कविता लिहित असेल. तो एक कविता लिहित असेल. तो असेल लिहित. लिहिलेला शब्द राईट आहे, आपल्याला लिहित म्हणायचं, रायटिंग. तो असेल लिहित एक कविता. ही असेल, विल बी लिहित, रायटिंग अ पोयम. ही विल बी रायटिंग अ पोयम. तो नसेल लिहित एक कविता. नकारार्थी म्हणतात, नसेल लिहित. तो लिहित नसेल, आपण काय म्हणणार? 132 मध्ये बोलायचं आपण. तो नसेल लिहित एक कविता. नसेल आपण म्हणणार विल नॉट बी. नॉट हा नेहमी सहाय्यकारी क्रियापदानंतर येतो, व्याकरणाच्या भाषेत बोलायचं असेल तर. इथं फक्त लक्षात सांगितलं, इथं वापरायचा, आणि मी कुठं लिहून दिलं नाही. म्हणून ही विल नॉट बी रायटिंग अ पोयम. विद्यार्थी नसतील विचारत एकही प्रश्न. काहीच एकही केलं. विद्यार्थी नसतील विचारत एकही प्रश्न, तर विद्यार्थी स्टुडंट्स नसतील, विल नॉट बी विचारत, आस्किंग एकही क्वेश्चन. द स्टुडंट्स विल नॉट बी आस्किंग एनी क्वेश्चन. ही आपली आहे ही टेक्निक. मला वाटतं आपल्याकडे 10 मिनिटं काय असतील, तर आपण आता काय करूया, काही काही वाक्य तुम्ही बोलत चला. त्यामुळे आता काही जणांना अनम्यूट केलं. माझ्याकडनं इकडनं झालेलं आहे. आता काही वाक्य मला तुमच्याकडनं हवे आहेत. म्हणजे तुमचा थोडा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन या ठिकाणी होईल. चालेल ना? येस येस सर. ओके. डॉग बार्किंग न पण सांगितलं हो हो म्हणजे हो हो. चालेल. फक्त एक याला कंटिन्यू करण्यापूर्वी कालचं जे आपण टेक्निक कालचं नाचं टेक्निक जवळपास एकच आहे. फक्त आपण त्यात एकच गोष्ट ऍड केलेली आहे. परंतु कालचं जे टेक्निक सांगितले ना, तुम्ही कालच्या टेक्निकला असं, कालच्या टेक्निकला आणि आजच्या टेक्निक करता दोन्ही करता हे अत्यंत उपयुक्त आहे. त्याला तुम्ही असं जर केलं ना, खूप इंटरेस्टिंग होतं. कसं? मी आहे, आय एम, बरोबर.
आपण आहोत, वी आर. आम्ही आहोत, वी आर. तू आहेस, यू आर. तुम्ही आहात, यू आर. असं आय डोंट, असं तर मी छोटे छोटे वाक्य केले तरी ते इंटरेस्टिंग तसं नको करू. एक मिनिट, नको नंतर. ओके, तर असं जरी आपण केलं ना तरी चालतं. ते एक लिस्ट बनवली आपण, मी आहे, मी होतो, मी असेल, असं केलं तरी ते चालतं. तर पुढचं वाक्य पाहता, एक 10 मिनिटं घ्यायचंय ना, एक 6 पर्यंत फक्त. तुम्ही सांगा मला, थांबायचं असेल थांबायला, नाही तर मग चर्चा करायची. नाही सर, कंटिन्यू करा सर, ॲज यू विश. ओके, मी काय करतो, एक 5-10 वाक्य घेतो आणि आता त्याचं उत्तर मात्र मी देत नाही. फक्त तुम्ही अगोदर हे वाक्य, मी वर्तमानपत्र वाचत आहे. 132 सांगा. मी वर्तमानपत्र वाचत. जोशी सर. जोशी सर. हा, बोला. जोशी सर, तुम्ही नाव सांगा. बरं का? बरं चालतं. म्हणजे मग सोयीस्कर होईल. ओके. सांगा, अमरित सिंग सांगा. वाक्य काय होतं सर? मी आहे वाचत वर्तमानपत्र. डायरेक्ट इंग्लिश मध्ये सांगा, मी आहे वाचत वर्तमानपत्र. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. ओके. ते बाळ होते रडत मोठणे. संदीप सर. होते रडत मोठणे. संदीप सर सांगा. ते बाळ होते रडत मोठ्याने. ते बाळ सर नॉइज होते नॉइज इज कमिंग. ओके. The boy was crying. The boy was crying loudly. That child. Sir, the child were crying loudly, big loudly. The child The baby was crying loudly. Correct. The baby was crying loudly. Okay. Crying loudly. मी होते, आता कोणी हा प्रश्न लेडीज करता. मी होते जात अंबडला. मी होते दिनेश्वरी मॅम. अंबडला. I was going to Ambad. करेक्ट. तिची आजी होती सांगत तिला एक गोष्ट. तिची आजी होती सांगत तिला एक गोष्ट. प्रगती मॅम. Her grandmother was telling her story. Her grandma was telling a story to her. Grandma, her grandmother, her granny. Granny पण शब्द बरं का जिला एक. Her Granny किंवा grandmother was telling her a story. Next, आम्ही हसू उत्तरे लिहित. ज्योती मॅम. उत्तरे लिहित. आम्ही असू लिहित उत्तरे. ज्योती मॅम. I will be writing an answer. आम्ही We will be, sir. ओके. मी असेल मदत करत तुम्हाला. मी असेल मदत करत तुम्हाला. गिरीश सर सांगा. गिरीश सर. Sir, ऐकू येत नाही. Voice not clear. ओके. I will be helping you. करेक्ट. ओके. पुढचा नवीन पास येतो. लीना मॅम.
ती नव्हती गात इंग्रजी गाणे. ती नव्हती गात इंग्रजी गाणे. He was not singing English song. ती नव्हती. He was not She was not singing English song. गाणं मोजायचं का? मोजायचंय का? इंग्लिश सॉन्ग. Okay, she was not singing English song. Okay. त्यानंतर तो नाही देत मला त्याचे पुस्तक. तो नाही देत मला त्याचे पुस्तक. He's not giving. तांबोळी सर प्लीज गिव्ह आन्सर. He was not giving. He was not any answer. मला He was not giving me any answer. He's not giving. त्याचे पुस्तक. He's not His answer. He His book. His was book. not giving me his answer. ओके करेक्ट. his book. He's not giving me. चालेल. आता हे शेवटचं वाक्य आहे, दोषी सरांग करताय. ओके थँक्यू सर. आन्सर. आहोत प्रयत्न करत बोलण्याचा इंग्रजी. आम्ही आहोत प्रयत्न करत बोलण्याचा इंग्रजी. वी आर ट्राइंग टू स्पीक इंग्लिश. करेक्ट. We are. माझ्याकडनं संपलेलं आहे. काही प्रश्न वगैरे कालच्या आजच्या आणि परवाच्या टेक्निक नुसार का आज परवाच्या टेक्निक नुसार काही असेल ना तर माझ्याकडनं आज वाक्यामध्ये टाकेल. ओके yes sir, today's session has डिस्कशन. okay 5-7 मिनिटं देऊ. anyone has a question please ask Kulkarni sir. Only within only 4 minutes. Sir has only 4 minutes, please ask fastly other. किंवा तुम्ही you can share your experience of 3 days. हा सर बोला. सर आताचं सेंटेन्स आपण असं बनवू शकतो का वी आर ट्राय टू स्पीकिंग इंग्लिश. हा चालतं ना. ट्राय नाही ट्राईंग. ट्राइंग ट्राय टू स्पीकिंग असं असेल का ट्राइंग टू स्पीक असेल. ट्राईंग. हा कारण आर सोबत ट्राय नसतं. ओके सर. ओके आणि त्यापेक्षा आपण काय करायचं माहिती बरं का. आपण काय करायचं शिकत असताना की आपण काय करतो टेक्निक शिकायला पण टेक्निकच्या बाहेर वाक्य देणार नाहीये. पण आपण काय करतो आधी टेक्निकला फोकस. बोलताना सगळंच ग्रॅमॅटिकल बरोबर असं अजिबात आवश्यकता नसते. फक्त समोरच्याला ते समजलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. आणि आपण काय करतो एखादा फोन करतो समोर का बरं मग ठुका. आता बरं मग ठुका म्हणजे काय बरं बरोबर. बरं मग ठुका काहीच अर्थ समजतं समोरच्याला. समजा आपल्याकडं सकाळी दूधवाला आला आणि ते सांगितले दूध किंवा आपले आई किंवा घरातले म्हणजे अरे दूध घे रे. आपण काय म्हणतो मी बाथरूम मध्ये. आता समोरच्या सांगितलं दूध घे आपण काय म्हणतो. आता याला दोन्ही वाक्यात लागला सेन्स. पण आपण समोरचा कळतो ना किंवा मी बाथरूम मध्ये आहे त्यामुळे मी दूध घेऊ शकत नाही. तर भाषा अशी असते. फरक पडायला की नाही 3 दिवसापासून फरक आहे की नाही. कॉन्फिडन्स लेवल मध्ये किंवा वाटत असेल ना जमल बरं का आपल्याला. मोस्ट ऑफ यू आर फ्लुएंट अँड ऍक्युरेट बट फॉर सम न्यू स्पीकर. हो सर. लास्ट 2 मिनिट. yes okay sir. लिव्ह व्हायलो आहे. Okay thank you sir for coming with us. We will continue our session after your because we will take at some point. Okay thank you Kulkarni sir for giving a Thank you, nice sir. Thank you. guidance to all of us because everyone is happy to your guidance because you are going from bottom level and you are really understanding good. So that's why Okay, thank you. 5 minutes I am sharing. Yeah.
उद्यासाठी काही प्रॅक्टिस आहे का सर? Kulkarni sir, I want to तुझं आहे. say something that before your seminar, sir, our members are not joining as fast as, but when you are taking that seminars, everybody joining before the time. So your guidance is so good, and It shows your interest. It means you are very enthusiastic people to know more about English language. It means you are very तुमचा enthusiastic. तुमचा 1 तास कधीच चालला कळत नाही सर ते. Thanks for एकदम appreciation. हसत खेळत. नाही सर, मग आता काय मी सांगितलं ना की सोपं आहे ते, फार अवघड मी जात नाही अवघडामध्ये. मला असं वाटतं मी ते कदाचित आहे मला असं वाटत असेल की हे सोपं आहे आणि सोपं कोण आपण सांगावं. फक्त एवढंच आहे की विषय असल्यामुळं मी फार काही नियमात जात नाही. मी फार काही नियमात जात नाही. असं बोलता बोलावं, चालता चालावं, तसं असतं ते. येस येस. हो सर. एखाद्या व्यक्ती पुस्तक वाचून पोहणं शिकू शकत नसतं. हो ना. Absolutely, sir. Okay, thank you, sir, Kulkarni sir, for Thank you, giving sir. Thank you. giving a chance to listening you. Thanks to. Please stay at moment. We discuss 10 to 15 minutes. After that, we stopping our today's session. Okay, anyone has a question or not a time, they can leave. We discuss only 10 to 15 minutes about today's and our today's third day. That's why we will discuss about some what you think, what your queries, and what is your problems in facing. We going to first we giving 1 to 2 minutes everyone, each and everyone. If you have not a time, Navnath sir, please, over to you. Navnath sir, over to you. Now you can turn Yes, on sir. your camera and mic also, because Yes, sir. this is our platform now. The meeting going to unofficial now. Okay, Navnath sir, please, over to you. How you feel, because today's third day is completed. I think you know that Yes, sir. techniques. Subscribe my YouTube channel for more creative ideas of teaching.